जर मी तुम्हाला असं सांगितलं की भारतात एक असं मंदिर आहे ज्याचं गूढ आजही विज्ञानाला देखील निरुत्तरित करतं आणि कायदा सुद्धा त्याच्या श्रद्धेपुढे आपले निर्णय बदलतो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। एक असं मंदिर ज्याची संपत्ती फक्त भारताला नाही तर अख्ख्या जगाला कर्जातून मुक्त करू शकेल आणि तरीही ही संपत्ती संपणारच नाही। एक असं मंदिर जे इतकं श्रीमंत असूनही त्याच्या या अगणित खजिन्याची रक्षा दोन सर्प करतायत, जे मंदिराच्या तळघरातील त्या 7व्या दारावर आहेत। हे दार उघडायला एका विशिष्ट मंत्राचा जप करावा लागतो, जो कोणत्याही सिद्ध ब्राह्मणालाही जमू शकणार नाही। एक असं मंदिर जिथे भगवान विष्णू यांची निद्रावस्थेत असणारी 18 फुटी मूर्ती आहे। तुम्हाला आता कळलंच असेल की आपण बोलतोय भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम शहरातील पुरातन वास्तुकलेचा वारसा असणाऱ्या ईस्ट फोर्ट भागात असलेल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल। काय आहेत या मंदिराची रहस्य? का उघडला जात नाही तो खजिना असलेला 7वा दरवाजा? का कोर्टाने ही मंदिरावर सोडला आहे दार उघडायचं की नाही हा निर्णय? काय आहे मंदिराचा इतिहास? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची असणारी ही वास्तू द्रविड आणि केरळी या दोन्ही शैलीतील वास्तुकलेचा मिलाफ आहे। ब्रह्मपुराण, भागवत पुराण तसेच महाभारत यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो। संदर्भ ग्रंथ असं सांगतो की याची प्रतिष्ठापना कलियुगाचा आरंभ झाल्यानंतर 964व्या दिवशी दिवाकर मुनी नावाच्या तुल्लू ब्राह्मणाकडून केली गेली। स्थापत्यशास्त्रानुसार सांगायचं झालं तर साधारणपणे 8व्या शतकात या मंदिराचा संदर्भ आढळतो। त्यावेळी अस्तित्वात असणारी वास्तू म्हणजे लहानसा गाभारा असलेलं साधं असं केरळी शैलीतील छोटंसं मंदिर। त्यानंतर बदलत्या राजवटीनुसार या मंदिराचा विस्तार होत गेला। 1566 रोजी या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामाला सुरुवात झाली। पद्मनाभ स्वामी मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गोपूर, दक्षिण भारतीय शैलीतील मंदिराचं प्रवेशद्वार। पद्मनाभ स्वामी मंदिरातील गोपूर हे पांडियन शैलीतील असून 100 फूट उंच आणि 7 मजले असलेलं पूर्वाभिमुख आहे। दुर्दैवाने 17व्या शतकात या परिसरात आग लागली आणि त्यात या मंदिराचे अनेक भाग नष्ट झाले। पण त्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षात त्रावणकोरचा राजा अनियन तिरुनाल मार्तांडवर्मा याच्या राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले। त्यावेळी या मंदिराच्या परिघी भिंती तशाच ठेवून आतल्या जागेतच गर्भगृहाचा विस्तार केला गेला। वास्तुशास्त्रानुसार 8x8 अशा चौरसांच्या जाळीचा म्हणजे ग्रिड वापरण्याऐवजी राजाने 9x9 ची ग्रिड वापरली। त्या जाळीच्या केंद्रातील 3x3 चौरसात मुख्य मंदिर आहे। मुख्यत्वे दगड आणि कांस्य यातून या मंदिराचं बांधकाम केलं गेलं। ग्रॅनाइट दगडात ओट्टाकाल मंडप म्हणजे गर्भगृहाच्या खालचा चौथरा बांधला गेला। एका दगडातून कोरलेला हा ओट्टाकाल मंडप हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। याचबरोबर मुख्य मंदिराच्या चारही बाजूस मार्गिका म्हणजे कॉरिडॉर्स बांधले गेलेत। 360 खांब असलेलं ग्रॅनाइट मधील मार्गिकांवर सुंदर कोरीव काम केलेलं आहे। व्याल, यक्ष यांच्यासारख्या आकृत्या त्यावर कोरल्या गेल्या। तसंच पूर्व भागात एक नृत्य मंडप आहे ज्याला नाटकशाळा असं संबोधलं जातं। मंदिरामध्ये वर्षातून एकदा 10 दिवसांचा उत्सव देखील साजरा होतो। त्यावेळी या मंडपामध्ये कथकली या पारंपरिक नृत्य प्रकाराचं प्रदर्शन करतात। पद्मनाभ स्वामी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य आणि रेखीव विष्णू मूर्ती। मार्तांडवर्मा याच्याच काळात पद्मनाभाची लाकडी मूर्ती बदलून त्याऐवजी नेपाळमधील गंडकी नदीच्या पात्रातून आणलेल्या शाळीग्रामापासून बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। 12,000 शाळीग्रामांचा वापर करून तयार केलेली ही मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या आणि सुंदर विष्णू मूर्तींपैकी एक आहे। शेषनागावर शयन स्थितीत असलेल्या विष्णू म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली ही मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। या मूर्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती एका नजरेत आपल्याला कधीच पाहता येत नाही। गाभाऱ्याला 3 द्वार आहेत आणि प्रत्येकातून या मूर्तीचा एक एक भाग आपल्याला दिसतो। ही 3 दृश्य एकत्र केल्यावर संपूर्ण मूर्ती कशी आहे याचे आकलन होते। श्री विष्णूंना समर्पित असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर त्रावणकोरच्या राजांनी 6व्या शतकात उभारलं। पद्मनाभ मंदिराचा उल्लेख हा 9व्या शतकातील काही ग्रंथांमध्ये देखील आहे। त्रावणकोर घराण्याने आपलं जीवन, संपत्ती, सर्वस्व पद्मनाभ मंदिराला अर्पण केलं होतं। सन 1750 मध्ये महाराज मार्तंडवर्मा यांनी या मंदिरावर आपला हक्क सांगितला। तेव्हापासून राजघराण्यातील सदस्य या मंदिराचे व्यवस्थापन पाहतायत। या मंदिराचा एक कणही स्वतःसाठी ते घेत नाहीत। या मंदिरातून बाहेर पडताना देखील ते आजही पाय धुवूनच बाहेर पडतात, जेणेकरून मंदिराच्या मातीचे कणही चुकून त्यांच्या सोबत जाऊ नयेत। काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघराचे 6 दरवाजे खुले करण्यात आले होते। या तळघरात तब्बल 1,32,000 कोटींची संपत्ती मिळाली होती। यात श्री विष्णूंची 3.5 फूट लांबीची सोन्याची
मूर्ती मिळाली होती. श्री विष्णूंना अनेक प्रकारची रत्न, हिरे अर्पण करण्यात आले होते. याशिवाय 18 फूट लांबीची सोन साखळी मिळाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात हिरे, किमती रत्नांचे भांडार यात सापडले होते. 6 दरवाजे खुले करण्यात आल्यानंतर 7व्या दरवाजापाशी पोहोचल्यावर मात्र अचंबित करणारी गूढ रहस्य आणि मान्यता समोर आल्या. त्रावणकोरच्या राजांनी अत्युच्च दर्जाची अपार संपत्ती या तळघरात ठेवल्याची मान्यता आहे. या तळघरातील वॉल्ट बी म्हणजे 7वा दरवाजा खुला करण्याचा तेव्हा प्रयत्न झाला, त्यावेळी 2 जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. करोडो कोब्रा फणा काढून बसलेले तिथे आढळून आले. लोक ते पाहून सैरावैरा घाबरून धावू लागले. जणू नरकाचाच दरवाजा त्यावेळी उघडला गेला होता. 7वा दरवाजा खुला केल्यास अनेक अशुभ घटना घडतील अशी तिथे मान्यता आहे. गेली हजारो वर्ष या मंदिराच्या तळघरातील कोणताही दरवाजा कधीही खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे गेली अनेक वर्ष तळघरातील काही भाग हा शापित मानला जातो. तळघरातील 7व्या भागाचे संरक्षण 2 सर्पराज करतात अशी मान्यता आहे. पद्मधाम मंदिराच्या तळघरातील 7वा दरवाजा हा स्टीलचा आहे. या दरवाजाला कुठलीही कडी किंवा कुलूप नाही हे विशेष. या दरवाजावर 2 सापांच्या आकृती रेखाटण्यात आल्यात. 7व्या दरवाजापर्यंत पोहोचल्यानंतर दरवाजावरील सर्पचित्र पाहून पुढील काम थांबवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील श्रद्धेचा आणि मान्यतांचा आदर करत दरवाजा उघडण्याबाबत सर्वाधिकार मंदिर कमिटीला दिले आहेत. हा दरवाजा बंद करताना नाग पाशम मंत्राचा प्रयोग करण्यात आला होता अशी मान्यता आहे. काही जणांच्या मते या दरवाजापाशी कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. हा दरवाजा खुला केल्यास प्रलय येऊन सर्व जलमय होईल असा दावा केला जातो. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरातील 7वा दरवाजा खुला करण्यासाठी गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण होणे आवश्यक असल्याची मान्यता आहे. असा एकही सिद्ध पुरुष सापडलेला नाही जो गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण करेल. गरुड मंत्र म्हणताना चूक झाली तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असल्याची देखील मान्यता आहे. म्हणून या भीतीनेच कोणीही यासाठी धजावत नाही. या 7व्या दरवाजा मागे 2 लाख कोटींपेक्षा अधिकची संपत्ती दडली असल्याचा दावा केला जातोय. काही इतिहासकारांच्या मते दावा करण्यात येत असलेल्या संपत्तीचा आकडा अगदी छोटा आहे. आता यात काय खरं काय खोटं, किती श्रद्धा किती अंधश्रद्धा हा मुद्दा नंतरचा आहे. एक गोष्ट नक्की की जगात काही गूढ हे न उलगडण्यासाठीच असतात आणि म्हणूनच आपण शेवटी सगळं देवावर सोडतो. आपल्याहून मोठी कोणीतरी शक्ती आहे हे जाणून तिला शरण जातो. तुम्हीही कधी तिरुअनंतपुरमला गेलात तर या देवस्थानाला नक्की भेट द्या आणि तिथली गूढ ऊर्जा अनुभवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.